पत्रकार बोलता आमचे आदरणीय आमदारच आहेत आणि आजचा दिवस म्हणजे आमच्या भिवंडी वासियांचा आनंदाचा दिवस आहे, कारण रुपेश भाऊंचा आजचा वाढदिवस आहे। आज तुम्ही बघितलं असेल जनसमुदाय की ज्या वेळेला रुपेश भाऊंचा वाढदिवस आहे त्यावेळेला सर्व कामं बाजूला ठेवून सगळे आपले नागरिक हितचिंतक सर्व भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। आजच्या या पवित्र दिवशी रुपेश भाऊंचा वाढदिवस आणि त्यानिमित्ताने ही सगळी मंडळी इथे आलेली आहे। तुम्ही जर बघत असाल महिला वर्ग असतील, युवा वर्ग असतील, किंवा माझे शिवसैनिक असतील, भिवंडीचे नागरिक असतील, सर्व तिथे लाट कोसळलेली आहे। आणि त्याचं खास कारण म्हणजे असं आहे की रुपेश भाऊ ही अशी एक व्यक्ती आहे की आजपर्यंत प्रत्येकाच्या मनामध्ये आपला आमदार म्हणून रुपेश भाऊला गणला जातो आणि प्रत्येकाच्या हाकेला जाणारी ही व्यक्ती आहे। आणि यांच्या आज वाढदिवसानिमित्ताने जनसमुदाय जमलेला आहे। मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने, त्या तमाम भिवंडीवासियांच्या वतीने रुपेशजी भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। आदरणीय ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख माननीय रुपेशजी म्हात्रे साहेब यांचा वाढदिवस सकाळी 10 वाजल्यापासून कार्यक्रमांना सुरुवात झाली होती। अनेक ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप, त्याच पद्धतीने आदिवासी क्षेत्रातील माता भगिनींना साडी वाटप, इतर साहित्य, अशा पद्धतीने अनेक कार्यक्रम संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये होत आहेत। आज आपण पाहतो की दादा गेल्या 15 वर्षापूर्वी म्हणजे 15 वर्षापूर्वी आमदार झाले आणि मागच्या 5 वर्षामध्ये ते आमदार जरी नव्हते तरी कोणाच्याही शब्दामध्ये त्यांना माझे आमदार हा शब्द येत नव्हता, तर त्यांना कधीही लोक हाक मारताना आदरणीय आमदार साहेब म्हणूनच हाक मारली जाते। याचा अर्थ असा की गेले 10 वर्ष आमदार असून ते आमदार असताना जेवढ्या गोरगरीब जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले, त्यांचा रेकॉर्ड आहे की एका दिवसाला 50-50 लग्न, अगदी 50-50 लग्नांना भेट देणं, असा दुसरा महाराष्ट्रात सोडा संपूर्ण भारतभरामध्ये दुसरा कोणताही आमदार नाही। एका दिवसामध्ये 2 दिवस लागतात, हळद आणि लग्नाचे 2 दिवस लागतात, 2 दिवसामध्ये 50 ठिकाणी भेट देणारा आमदार असतानाचा एकमेव आणि पुण्यते म्हणजे आमचे आदरणीय आमदार रुपेशजी म्हात्रे साहेब। आणि आज आपण पाहतो भिवंडी तालुक्यामध्ये त्यांच्या मतदार क्षेत्रामध्ये फक्त 2-4च गाव येतात, 4 ते 5 गाव येतात, मात्र संपूर्ण तालुक्यामध्ये 208 गावांमध्ये प्रत्येक गावामध्ये कार्यक्रमाला बोलवलं आणि रुपेश म्हात्रे साहेब पोहोचले नाहीत असा त्यांचा इतिहास नाही। म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला पोचणारच असा एक त्यांनी तो इतिहास निर्माण केला, विश्वास निर्माण केला, ही खूप मोठी गोष्ट आहे। खऱ्या अर्थानं जनता त्यांच्याकडे एक खासदार म्हणूनच पाहत होती, मात्र ही सीट राष्ट्रवादीच्या गोटात गेली आणि आदरणीय रुपेशजी म्हात्रे साहेब हे खासदार होण्यापासून राहिले। आदरणीय बालामामा खासदार झाले, त्याचा आनंद आम्हाला आहे, पण निश्चितच ही सीट जर शिवसेनेला भेटली असती तर रुपेश म्हात्रे साहेब देखील खासदार झाले असते। त्याच पद्धतीने येणाऱ्या विधानसभेमध्ये 1001% आमदार होतील याचा सर्व जनतेच्या मनामध्ये विश्वास आहे आणि म्हणून आदरणीय रुपेश म्हात्रे साहेबांना आजच्या दिवशी मी शुभेच्छा देतो। येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये 1001% आमदार होतील अशा शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री राम। का जो जन्मदिन है उनको बहुत बहुत हम अपनी हमारी तरफ से और हमारी पूरी टीम की तरफ से और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से उनको बहुत बहुत मुबारकबाद। और दादा के बारे में हम ये कहना चाहते हैं कि मुझे लगता है कि आप माजी नहीं बोलना चाहिए, इंशाल्लाह 2 महीने के बाद वो आमदार रहेंगे और उनका जो 10 साल का कार्यकाल रहा है वो बहुत ही अच्छा रहा है। उन्होंने अच्छे शहर के अंदर काम किया और कभी भी उनके अंदर एक हिंदू मुस्लिम की कोई भेदभाव नहीं था, हमेशा और सब मुस्लिम हिंदू हो जाए सबके सुख दुख में वो काम आते थे और उन्होंने लगा नहीं। और ये 5 साल ऐसा बीत गया कि 5 साल कैसे बीत गया मालूम नहीं पड़ा, लेकिन अभी आपको मालूम है कि 2 साल के बाद हमारा विधानसभा का चुनाव है। मैं तो पूरे पूरब के लोगों से और पूरे भिवंडी के लोगों से कहूंगी कि रुपेश दादा साहब की मदद करें और ऐसे लोगों ऐसे आमदार को फिर से चुन कर लाए, क्योंकि अगर वो तीसरी बार रहते जाहिर सी बात मंत्री बनते, हमारे शहर का विकास होता है। तो आप देख रहे हो कि रोड, रास्ते और शहर के बारे में क्या बोलूं कि ऐसा कुछ भी विकास हुआ नहीं। ये 5 साल भी आपने देखा होगा कि कुछ नहीं हुआ। हम अपने खास तौर से पूरब के लोगों से अपील करते हैं कि आने वाले 2 महीने के बाद रुपेश दादा को फिर से आमदार चुने
और अपने शहर का विकास के लिए जो है तरक्की के लिए मैं समझता हूँ कि रुपये दादा से अच्छा कोई कैंडिडेट नहीं रहेगा। खरं तर आज जो अभिष्ट चिंतनाचा सोहळा माझ्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केला, त्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करेन, आभार मानणार नाही। कारण आभार मानून ऋणातून मुक्त होता येतं, परंतु मला ऋणातून मुक्त व्हायचं नाहीये। तर वाढदिवस म्हटला की गेल्या 8 ते 10 दिवसापासून दरवर्षीच वाढदिवसाच्या 8 ते 10 दिवसापासून अनेक समाज उपयोगी कार्यक्रमाला त्या ठिकाणी सुरुवात होते। अनेक माझे जे सहकारी आहेत, अनेक पदाधिकारी आहेत, अनेक कार्यकर्ते जे आहेत ते आपापल्या परीने सामाजिक कार्यातून समाजाला उपयोगी पडतील अशा प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित करत असतात। आणि 8 दिवसापासून एकंदरीत एक प्रकारचा उत्सव अगदी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये असतो। आणि तशा पद्धतीने सर्व ठिकाणी कटआउटच्या माध्यमातून फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, ट्विटर जे जे सोशल मीडियाचे माध्यम आहेत त्या सर्व माध्यमांच्या माध्यमातून अगदी सर्वच जण आपापल्या परीने शुभेच्छा देण्याचा प्रयत्न करतात। परंतु सर्वात आनंदाची गोष्ट ही आहे की मनोरंजनाचा कार्यक्रम न ठेवता अगदी समाजाला उपयोगात पडतील अशा प्रकारचे कार्यक्रम राबवून एक चांगल्या प्रकारचा आदर्श निर्माण करण्याचं काम आमचे सर्व पदाधिकारी करत असतात। खरं तर अनेक कार्यक्रम कालपासून देखील झाले, आज देखील झाले, उद्या देखील या ठिकाणी जॉब फेअर आहे, रोजगार मेळावा आहे। खरं तर आमचे सहकारी रवी आणि मनोहर यांनी मगासपासून अनेक वेळा उल्लेख केला की जे जे कार्यक्रम झाले त्या सर्व कार्यक्रमांचा उल्लेख या ठिकाणी झाला, ते कार्यक्रम राबवणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा उल्लेख झाला। परंतु खऱ्या अर्थाने हे कार्यक्रम राबवणारे जरी नावं त्यांची असतील, परंतु त्यांच्या मागे असलेली खऱ्या अर्थाने जी टीम आहे त्या टीम मुळेच ते कार्यक्रम राबवू शकतात आणि त्यांच्यामुळे आमचे सर्व पदाधिकारी निश्चितपणे त्या ठिकाणी चांगलं काम करू शकतात। तेव्हा मी त्या सर्व पडद्यामागे असणारे आमचे जे पदाधिकारी आहेत, पडद्यामागे काम करणारे जे खऱ्या अर्थाने ज्यांना त्याचं श्रेय मिळालं पाहिजे त्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो। आणि मला आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे खरं तर काम करण्याची ऊर्जा मिळते। आपल्या शुभेच्छांमुळे निश्चितपणे समाज उपयोगी कामं करण्याचा बळ मिळतो आणि जे काही राजकीय क्षेत्र आहे त्यामध्ये देखील आपला सर्वांचा जो काही सहकार्य, स्नेह, प्रेम आणि आशीर्वाद या सर्वांमुळे राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये मी चांगली कामगिरी करू शकलो। आणि त्यामुळे मी तुम्हा सर्वांचे खरं तर या ठिकाणी आभार व्यक्त करून ऋणातून मुक्त होण्याचा काम करणार नाही, तर सदैव आपल्या ऋणात राहून आपल्या सेवेसाठी तत्पर राहीन एवढंच आजच्या प्रसंगी सांगतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। दिल्या जात आहेत वाढदिवसाच्या लक्ष भगव्या शुभेच्छा। रणजित पाटील आणि युवा सेना सरचिट भावेजी पाटील, सागर पाटील हार्दिक स्वागत, सुस्वागत। आणि त्याच्या मित्र परिवाराच्या वतीने सुस्वागत। धन्यवाद, सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। पाटील परिवाराच्या वतीने दादांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छांचा वर्षाव केला जातो। आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत, सुस्वागत। दादांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद त्या सर्व टीमच्या वतीने अंकुश भोईर भाऊ आमचे क्रीडा कॉलनीचे विभाग प्रमुख आहेत, आपलं मुजफ्फर भाई आणि त्याच्या सर्व सहकारी महिला पदाधिकारी त्यांच्या वतीने अखंड हिंदुस्थानच्या आराध्य राजा छत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा भेट दिली जात आहे। मंगेश भाऊ राजा निकला बघ घेताला नाही।